हिंदू धर्मात अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा मानलेला आहे या अधिक मासाला. तर या महिन्यात प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाची, भगवान विष्णूंची व भगवान पुरुषोत्तम यांची सेवा आराधना केली जाते. अधिक मासाचे महत्त्व आणि या काळात करायची सेवा याबद्दल मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओत माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. अधिक मासाचे धार्मिक महत्त्व. खगोलशास्त्रीय गणनेनुसार सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यातील फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला अधिक मास म्हणतात. पुरुषोत्तम मास नाव कसे पडले? पौराणिक कथेनुसार आपण आता जाणून घेऊयात. पुरुषोत्तम मास नाव कसे पडले? पौराणिक कथेनुसार या महिन्याच्या कोणी स्वामी नसल्याने याला मलमास म्हटले गेले आणि याची निंदा होऊ लागली. तेव्हा भगवान विष्णूच्या या महिन्याला आपले स्वतःचे श्रेष्ठ नाव पुरुषोत्तम दिले आणि वरदान दिले की जो या महिन्यात माझी भक्ती करेल त्याला अक्षय पुण्य लाभेल. आध्यात्मिक उन्नती. या महिन्यात केलेली धार्मिक कार्य, दान आणि उपासना याचे फळ इतके आहे तर इतर महिन्यात तुलनेत अनेक पटीने जास्त मिळते. अधिक मासात कोणत्या देवाची आणि कशी सेवा करायची आपण आता या व्हिडिओत बघणार आहोत. अधिक मासात हा पूर्णपणे भगवान विष्णूच्या आराधनेसाठी समर्पित आहे. अधिक मास हा पूर्णपणे भगवान विष्णूच्या आराधनेसाठी समर्पित आहे. म्हणून आपण अधिक मासात आपण श्री भगवान विष्णूची सेवा करायला पाहिजे. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा. रोज सकाळी स्नान करून भगवान विष्णू किंवा बालकृष्णाची पूजा करावी. त्यांना तुळशीपत्र अर्पण करावे. अधिक मासात तुळशी पूजेलाही मोठे महत्त्व आहे. मंत्र जप. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे या मंत्राचा जप करायला सुद्धा चालेल आणि नक्कीच करायला पाहिजे. विष्णू सहस्रनामाचा पाठ करायला पाहिजे. शक्य असल्यास दररोज विष्णू सहस्रनाम किंवा श्री व्यंकटेश स्तोत्र किंवा पुरुष सूक्त याचे पठण किंवा श्रवण करायला पाहिजे. आणि या ठिकाणी दीपदान, दिवे लावणे. अधिक मासात दीप लावण्याला विशेष महत्त्व आहे. देवघरात तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वारात गाईच्या तुपाचा दिवा आवडीनुसार तेलाच्या किंवा तुपाच्या तेलाच्या या ठिकाणी आपण लावू शकतो. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. दानाचे महत्त्व. दान देणे. या महिन्यात अनारसे किंवा मालपोहे यांचे बाण देवांची महाराष्ट्रातील जुनी परंपरा आहे. 33 अनारसे एका तांब्याच्या पात्रात ठेवून ते ब्राह्मणाला किंवा गरजूला दान केले जातात. 33 ही संख्या कोटी देवतांची प्रतीक मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान आणि धार्मिक पुस्तकांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. व्रत आणि नियम. या महिन्यात शक्यतो सात्विक आहार घ्यावा. अनेक जण या काळात एकभुक्त दिवसातून एकदाच जेवण करतात किंवा अयाचित उपवास करतात. कोणतेही शुभ कार्यास सुरुवात जसे की लग्न, पूजा, गृहप्रवेश या महिन्यात केली जात नाही, कारण हा काळ केवळ नामस्मरण किंवा ईश्वर भक्तीसाठी राखीव असतो. थोडक्यात सांगायचे तर अधिक मासात हा आपल्या गडबडीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून भगवान पुरुषोत्तमाच्या, विष्णूची किंवा श्रीकृष्णांची चरणांची मन लावण्यासाठी आणि सत्कर्म करून पुण्य पदरात पाडून घेण्याचे हा महिना आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्या मी गोष्टी या ठिकाणी सांगितले ते तुम्ही नक्की पाळा. व्रत आणि नियम सांगितले
या ठिकाणी दानाचे महत्त्व सांगितले, दीपदानाचे महत्त्व सांगितले, विष्णू सहस्रनाम वाचायला सांगितले, नाम जप मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीकृष्ण हरे श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप नक्की करा. आणि भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा अर्चना उपासना नक्की करा. या ठिकाणी रोज तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचले तरी चालेल. आध्यात्मिक उन्नती आपली व्हावी म्हणून आपण हे सर्व कार्य नक्की करायला पाहिजे.